नीट परीक्षेचा 3 मे रोजीचा पेपर फुटला आणि डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला। या प्रकरणाचा सीबीआयकडून सध्या तपास सुरू आहे। राजस्थान ते महाराष्ट्रापर्यंत या घोटाळ्यातल्या आरोपींचं जाळं आहे। पण हे सगळं प्रकरण उघड कसं झालं? त्या एका शिक्षकामुळे शिक्षकांचाच घोटाळा कसा समोर आला? कोण आहेत ते शिक्षक ज्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गौडबंगाल आहे? आणि मग कोट्यवधींच्या या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला। सीबीआयच्या तपासात कोणते धक्कादायक खुलासे झालेत? ते शिक्षक नसते तर काय घडलं असतं? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्वाती पाटील, lokmat.com वर आपलं स्वागत आहे। 3 मे रोजी नीट यूजी साठी परीक्षा पार पडली। सगळं काही सुरळीत सुरू होतं। पेपर फोडणारे आणि तो पेपर विकत घेऊन लिहिणारे निर्धास्त होते। पण एका शिक्षकाच्या चाणाक्ष नजरेत एक बाब आली आणि पेपर फुटीचा भांडाफोड झाला। म्हणजे काय झालं सांगते। शशिकांत सुतार, मूळचे राजस्थानचे आणि पेशानं शिक्षक। या प्रकरणात व्हिसल ब्लोअरची त्यांची भूमिका, त्यांच्यामुळेच हा घोटाळा उघड झालाय। 3 मेची परीक्षा झाल्यानंतर शशिकांत नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका सोडवण्याचं काम करत होते। त्यानंतर त्यांच्या ओळखीतल्या एका व्यक्तीनं त्यांना केमिस्ट्री विषयातले काही प्रश्न असलेली एक पीडीएफ दाखवली। या पीडीएफ मधले 45 प्रश्न त्यांनी नीट यूजीच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी पडताळून पाहिले। त्यावेळी सर्व प्रश्न तंतोतंत जुळत होते। यामुळे ते आणखी हादरले। यानंतर त्यांनी आणखी एका शिक्षकाकडून बायोलॉजी विषयातल्या 90 प्रश्नांची पडताळणी करून घेतली। हे प्रश्नही नीट परीक्षेतल्या प्रश्नांशी जुळत असल्याचं स्पष्ट झालं। त्यानंतर त्यांनी तातडीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे म्हणजे एनटीएकडे संपूर्ण माहिती आणि पुरावे सादर केले। या तक्रारीनंतर विशेष तपास पथक स्थापन झालं। तसंच केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयला सहभागी करून घेण्यात आलं। पण पेपर फुटीचा संशय शशिकांत सुतार यांना आला नसता तर या रॅकेटचा पर्दाफाश झाला नसता। आता या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे। पण तपास यंत्रणांच्या तपासात या पेपर फुटीच्या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे याचे धक्कादायक खुलासे होतात। हे खुलासे कोणते आहेत त्यावरही एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। नीटची 3 मे रोजी परीक्षा झाली, पण त्याआधीच म्हणजेच 1 मे रोजीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडे पोहोचली होती। यासाठी सफाईदारपणे टेलिग्रामचा वापर करण्यात आला होता। टेलिग्रामवर हा पेपर गेस पेपर म्हणून फिरवण्यात आला होता, जे प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेत होते। सिकरमध्ये अनेक हॉस्टेल आणि पीजी मधल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर परीक्षेच्या 2 दिवस आधीच पोहोचवण्यात आला होता। केरळमधल्या एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या एका MBBS विद्यार्थ्यानं 1 मे रोजी हा पेपर राजस्थानमधल्या आपल्या मित्राला पाठवला होता। हा पेपर राजस्थानच्या कोचिंग हब मानल्या जाणाऱ्या सिकरमध्ये पोहोचला। तिथं एका पीजी चालकानं हा पेपर म्हणजे त्यातले प्रश्न हातानं कागदावर लिहिले। हा हस्तलिखित पेपर करिअर काउन्सिलर्स आणि विद्यार्थ्यांना वाटला गेला। आता पोलिसांनी तपासादरम्यान हे हस्तलिखित पेपर जप्त केलेले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे यात 300हून अधिक प्रश्न एकाच हस्ताक्षरात लिहिलेले आहेत, ज्याचा अर्थ मूळ पेपरमधून कुणीतरी हे प्रश्न लिहून काढले होते। हा केवळ योगायोग नसून एक सुनियोजित कट होता असा तपास यंत्रणांना संशय आला आणि मग एकामागेमाग एक कनेक्शन जुळत गेलं। राजस्थानपासून महाराष्ट्रातल्या लातूर, पुणे, नांदेड ते नाशिकपर्यंत, नागपूरपर्यंत या प्रकरणात अनेक जण गुंतल्याचं आता समोर आलंय। लातूरच्या RCC या कोचिंग सेंटरचे संचालक शिवराज मोटेगावकर, प्राध्यापक PV कुलकर्णी आणि NTA मध्ये तज्ज्ञ म्हणून काम करणारी मनीषा मांढरे हे या प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय। हे तिघेही सीबीआयच्या कोठडीत आहेत। सीबीआयच्या पथकानं सलग 3ऱ्या दिवशी RCC क्लासवर तपासणी केली आहे। सराव प्रश्नपत्रिका आणि कागदपत्रांची पडताळणी देखील सुरू आहे। तर दुसरीकडे 3 मे रोजीची परीक्षा रद्द झाली आहे। ही पुनर्परीक्षा 21 जून रोजी होणार आहे। पेपर फुटीच्या या प्रकरणात आता आणखी कोणते खुलासे होतात ते पाहावं लागेल। पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।